बातमी आहे पावसासंदर्भात। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पंचगंगेची पाणी पातळी आता 33 फुटांवर पोहोचली आहे। 53 बंधारे त्यामुळे पाण्याखाली गेल्यात। तर हे बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे। पर्यायी मार्गाने मात्र वाहतूक सुरू आहे। पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरूच आहे। कोल्हापूर शहरात पावसाची रिपरिप सुरू असली तरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि परिणामी सर्वच नद्या आता या दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण सध्या आहोत पंचगंगा घाटावरती आणि या ठिकाणी पाहतोय की पंचगंगेनं गेल्या 2 दिवसापूर्वीच आपलं पात्र आहे ते सोडलेलं आहे आणि आज पंचगंगेची पाणी पातळी आहे ती 33 फूट 2 इंचाच्या वरती वाहताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे घाटाच्या परिसरात आता पाणी आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी खरं तर प्रमाणावरती जमायला सुरुवात झाल्यात आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे 53 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूकशी काहीशी विस्कळीत जी आहे ती झाल्याचं आपल्याला एकूण पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर राधानगरी असेल, वारणा असेल, कुंभी असेल, कासारे असेल या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवक जी आहे ती सुरू आहे। पश्चिम घाटमाथ्यावरती पावसाचा जोर आहे तो चांगला आहे। विशेषतः धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि परिणामी जिल्ह्यातील सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळं खरं तर नदीकाठच्या सर्वच गावांना अगदी सतर्कतेचा इशारा जो आहे तो भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे आणि सर्व आपत्तीचा सामना करण्यासाठी खरं तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे तो या ठिकाणी सज्ज करण्यात आलेला आहे आणि कोणतीही आपत्ती ओढवल्यास 1077 या क्रमांकावरती तात्काळ संपर्क करावा असं आवाहन देखील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।